महायुती सरकारवर हल्लाबोल पाहायला मिळतोय। सरकार जरांगेंसमोर झुकतंय असा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केलाय। ओबीसींवर अन्याय करून जीआर काढले, बजेटमध्ये मराठ्यांना 25,000 कोटी मिळाले, पण ओबीसींना काय मिळालं असा सवाल देखील यावेळेस प्रकाश शेंडगे यांनी सरकारला विचारलाय। जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या तर 12 तारखेला आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील शेंडगे यांनी दिलाय। मंत्रिमंडळ उपसमितीवर आमचा विश्वास नाही, उपसमितीने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील ओबीसी नेत्यांनी केली आहे। जरांगे यांचं आंदोलन झालं आणि ज्या काय मागण्या जरांगे करतील त्या मागण्यापुढे सरकार लोटांगण घालून त्यांच्यासमोर सबसे झुकून ओबीसीवर अन्याय करणारे जीआर जे आहे ते एका पाठोपाठ एक काढण्याची परंपरा जी आहे ती या महाराष्ट्रात सुरू झाली। अशा प्रकारचं हे जे आंदोलन जे आहे सकाळी सुरू झालं आणि रात्री संपलं, म्हणजे उन्हात आंदोलन केलं की लगेच जीआर निघतो। आता पावसाळा येतोय, मग आम्ही काय करायचं? चिखलात बसायचं? मध्ये बजेट झालं, काय मिळालं ओबीसीला? 25,000 कोटी मराठा समाजाला दिले, आम्हाला किती मिळाले? ह्या मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे तिच्यावरती आता या महाराष्ट्रातील ओबीसींचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून त्या मंत्रिमंडळ उपसमितीने राजीनामा दिला गेला पाहिजे आणि पुण्यानं नव्यानं ज्यांना ओबीसी विषयी तळमळ आहे अशा प्रकारचा नवीन मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती स्थापन करावी, जेणेकरून ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करेल। प्रत्येक जातीने हे वेगळं मंत्रालय काढणार का तुम्ही? आणि त्याच्यामुळं या सरकारकडे सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि ह्या जरांगेंच्या मागण्या जर आपण पुन्हा मान्य करणार असाल तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाहीये। आम्ही 12 तारखेला या मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची आणि कार्यक्रम बैठक त्या दिवशी आम्ही बोलवलेली आहे। 12 तारखेपर्यंतच्या आतमध्ये सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर 12 तारखेला आम्ही सगळे नेते मिळून आणि कार्यकर्ते मिळून या राज्यामध्ये आम्ही बंडाचा झेंडा जो आहे तो आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।